रुचीदार मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. लहान मुलं पॅकेटमधील कुरकुरे, चीज खातात, पण त्यांच्या आरोग्याला हे हानिकारक असतं. म्हणून हेल्दी, चटपटीत असं आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून चीज क्रॅकर्स. चवीला तर हे अप्रतिम होतातच, महिनाभरही छान टिकतात. पण हा एकदा पदार्थ बनवलात ना, की तासाभरातच संपून जाईल. चीज क्रॅकर्ससाठी जे साहित्य लागतं ते पाहूयात आपण. हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या. कुठल्याही आपल्या घरातील वाटीच्या प्रमाणात हे 2 वाट्या मी अशा या वाटीने मोजून घेतलेलं आहे. इथे हे भिजवण्यासाठी दूध घेतलंय. जसं लागेल त्या प्रमाणात आपण दूध घ्यायचं आहे. मेथी घेतली ही 1 वाटी. आपण इथे कसुरी मेथी घेतली तरी चालेल. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 1 चमचा आपण तूप घ्यायचं किंवा बटर घ्यायचं आहे. चाट मसाला घ्यायचा आहे. इथे आपण हे ओवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर चीज घेतलेला आहे. हे चीज आपण 2 क्यूब घेतलं किंवा आपल्याला आवडत त्या प्रमाणात घ्यायचं. चीजनी एकदम छान क्रॅकर्स होतात. कोथिंबीर घेतलेली आहे आपण आणि हे आपण चिली फ्लेक्स घेतलेला आहे. आपल्याला आवडेल त्या प्रमाणात घ्यायचं. इथे आपण कुठल्याही प्रकारचा पेरी-पेरी मसाला घेऊ शकतो. असं त्यानी आपल्याला ही चव किंवा टेस्ट हा अजूनही क्रॅकर्सची छान होते. तर आता हे साहित्य आपण मिक्स करून घेऊया. प्रथम आपण आता हे गव्हाचं पीठ घालून घेऊया. त्यानंतर ओवा आपण हे थोडा हातावर घेऊन असा चुरून मग त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर हे कोथिंबीर घालून घेऊया. बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर आणि पानं घ्यायची आहेत. त्यानंतर मेथी किंवा कसुरी मेथी जे काही असेल ते किंवा याच्यामध्ये कुठलीही आवडणारी पालेभाजी तीही घातली तरी चालते. त्यानंतर आपण चाट मसाला अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे. त्यानंतर आपण चिली फ्लेक्स ते घालून घेणार आहोत. 1 चमचा आपण तूप घालायचं आहे किंवा बटर घालायचं. आणि चवीनुसार मीठ. आणि आता आपण हे सगळं दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. थोडं थोडं दूध घालून आपण ते मळून घ्यायचं आहे. दुधामध्ये हे मिक्स केल्यामुळे त्याची चव अप्रतिम होते. चवीला खूपच छान लागतात. आपण पाण्यामध्ये पण हे भिजवू शकतो. यामध्ये आपलं लाल मिरची पावडर घालायचं राहिलेलं तेही घालून घेऊयात आता. आणि आता मिक्स करून घेऊया. थोडं अजून दूध. हे घट्टसर मळायचं आहे. घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये आपण चीज किसून घ्यायचं. चीज लहान मुलांना खूपच आवडतं आणि चीजमुळे क्रॅकर्सची चव ही छान लागते. 2 क्यूब एवढं चीज आपण हे किसून घ्यायचं. आता आपण मिक्स करायला घेऊया. आपण ही पाऊण वाटी दुधाचं घेतलेलं. आता थोडंसं दूध अजून घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. घट्टसर असा गोळा बनवायचा आहे. असा आता हा घट्टसर गोळा झालेला आहे आणि आता आपण तो 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. पाहू शकता अशा पद्धतीने आपला 15 मिनिटं रेस्ट करून हे पीठ छानपैकी मुरलेलं आहे. आता आपण लाटायला घेऊयात. एवढे गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण लाटून घेऊयात. एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे.
कापड आपला आता आपण चौकोनी हे कडा कापून टाकूयात. अशा कडा जाड असतात त्याच्यामुळे त्या कापून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला हव्या त्या आकारात क्रॅकर्स कापून घ्यायचे आहेत. प्लेट काढून तळून घेऊयात. तळून घेण्यापूर्वी आपण हे असे सर्व पापडाला हे असं टोके केले तरी चालतात, किंवा राहून गेलेलं म्हणजे तळताना ते असं फुगणार नाही पोर्क केल्यामुळे. आता तळून घेऊया. तेल छानपैकी तापलेलं आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. आपण सर्व हे घालून घेऊया आता तळण्यासाठी. इथपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर पाहत असाल तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. आणि माझ्या रेसिपीला तुम्ही प्रतिसाद देताच, लाईक कमेंट तर कराच. आता आपण पलटी करून घेऊया. थोडा पाहू शकता कलर छान आलेला आहे. हेल्दी अशी ही रेसिपी आहे. मुलांना डब्यातही देऊ शकतो. आता काढून घेऊयात आपण. निथळून द्यायचं आहे तेल. प्रकारे गव्हाच्या पिठापासून बनवलेले चीज क्रॅकर्स तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती कुरकुरीत असे आणि खायला पण टेस्टी. आपण खाऊन पाहूया. पाहू शकता खूपच छान झालेले आहे. करून बघा आणि नक्की कळवा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये.